नमस्कार मंडळी, मी ललिता शिवाजी बेले स्वागत करते आपल्या अजून एका नव्या व्लॉगमध्ये। जसं काही तुम्हाला माहितीच आहे की आपण इंडियामध्ये आहोत आणि आलो आहोत आपल्या गावी। माझ्या मागे हा जो तुम्ही परिसर पाहताय हा आपल्या गावचा आहे, आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर आहे। तर मंडळी, प्रवासाला सुरुवात झालेली आहे। आपण निघालेलो आहोत कोल्हापूर पाहण्यासाठी। आजूबाजूला जो शेतीचा परिसर दिसतोय हा आमच्या गावचाच परिसर आहे। सुंदरशी छानशी ऊसाची शेती पाहताय आपण। खूप सारे आपल्या व्हिडिओमधून मी तुम्हाला माझ्या गावचा परिसर दाखवण्याचा प्रयत्न केलेलाच आहे। खूप सुंदर असं माझं गाव आहे, निसर्गरम्य। आज आपण आमच्या भागातील चांदोली धरण पाहण्यासाठी आलेलो आहोत। तर अगदी आपण चांदोली धरणाच्या पायथ्याशी उभे आहोत। थोड्याच वेळामध्ये आपण तिथपर्यंत जाणार आहोत। हे पहा लालपरी, हे पहा एसटीने सुद्धा असं प्रवास करता येतो चांदोली धरणापर्यंत आणि प्रायव्हेट कारने सुद्धा येता येतं। चांदोली धरणाच्या पायथ्याशी आलेलो आहोत आपण। थोड्याच वेळात आपण चांदोली धरणाजवळ पोहोचणार आहोत। कॉलनी हे करूया, इथून आतमध्ये सोडत नाही, वारणा धरण इथून चालत जायचं। पार्किंग शेड ते काय हो तिथे हे काय पोलिसांचं। बाळूमामाच्या दर्शनासाठी आलेलो आहोत। हा आहे बाळूमामाच्या मंदिराचा परिसर। आजूबाजूला छान हिरवीगार शेती आहेत। आता आपण आलेलो आहोत आमच्या गावच्या सिद्धेश्वर मंदिराजवळ। सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी आता आपण आलेलो आहोत दरवर्षीप्रमाणे। तर हा आहे सिद्धेश्वराच्या मंदिराचा परिसर। प्रदर्शन घालूया देवाला। हा परिसर आहे। प्रदर्शन घालता घालता माझ्या गावचा निसर्गरम्य परिसर पण तुम्ही पहा।
वडाचं झाड फार वर्षापूर्वीचं वडाचं झाड सिद्धेश्वराच्या मंदिराच्या आवारात आहे. पहा याचं बुंदा किती मोठं आहे पहा.